शिर्डीतल्या साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या चढाओढ सुरू असल्याचं दिसतंय। भाजपचे नेते माजी खासदार सुजय विखे पाटील, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे आणि नुकत्याच झालेल्या विधान परिषदेत ऐन वेळेला डावलले गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम कोते पाटील साई संस्थानच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत। संस्थानच्या अध्यक्षपदासाठी शिवसेना मात्र इच्छुक असल्याचं दिसत नाहीये। साईबाबा संस्थानकडे 3000 कोटींच्या ठेवी आहेत, तर अंदाजे 1000 किलोची चांदी आणि सोनं आहे, तर 6000 कर्मचारी संस्थानमध्ये कार्यरत आहेत। तिरुपती देवस्थान नंतर देशातील 2 नंबरचं साई संस्थान देवस्थान आहे। साई संस्थानवर विश्वस्त मंडळ नसल्यानं देशभरातनं साई दर्शनाला येणाऱ्या भक्तांना सुविधा देण्यामध्ये असमर्थता होत असते। तसंच शिर्डी संस्थान आणि शिर्डी शहराचा विकास रखडलेला आहे। गेल्या 14 वर्षात सुरेश हावरेंच्या 3 वर्षाचा कालावधी सोडल्यास कोणत्याही विश्वस्त मंडळानं आपला 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही। त्यामुळे कोणताही विकासात्मक निर्णय होत नाहीये। साई संस्थान विश्वस्तांसंदर्भात अनेक बाबी सुप्रीम कोर्टात बाकी होत्या, मात्र यातल्या आता अनेक कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यानं साई संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या निवडीचा मार्ग मोकळा झालेला आहे। तर आता महायुती सत्तेत आल्यापासून विश्वस्त मंडळाच्या निवडीला गती मिळालेली आहे। सुजय विखे पाटलांचा त्यावेळेच्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर आपला मोर्चा त्यांनी साई संस्थानच्या अध्यक्षपदासाठी वळवलाय। नुकत्याच झालेल्या भाजपच्या मेळाव्यात सुजय विखेंनी स्वतःची राजकीय पुनर्वसनाची मागणी सुद्धा केलेली होती। तर भाजपच्या स्नेहलता कोल्हे या महायुतीचा धर्म पाळून नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतून त्यांनी माघार घेतलेली होती। स्नेहलता कोल्हे या देखील संस्थानच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे हे दुसऱ्यांदा विधानसभेसाठी निवडून आलेत। ते साई संस्थानचे अध्यक्ष असताना त्यांच्या विश्वस्त मंडळाला केवळ 1 वर्षाचा कालावधी मिळालेला होता। त्यामुळे तेही आता पुन्हा साई संस्थानच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत। तर संग्राम कोते पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष होते। नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीकडनं नाव निश्चित असताना ऐन वेळेला शेवटच्या क्षणी त्यांचं नाव बदलण्यात आल्याचं समजतंय। त्यामुळे त्यांची देखील साई संस्थानच्या अध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदारी आहे। संग्राम कोते पाटील अजित पवारांचे निकटवर्ती आहेत। साई संस्थानच्या अध्यक्षपदाचा तिढा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कसा सोडवणार हे पाहावं लागेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुणाच्या नावाला ग्रीन सिग्नल देतात याकडे आता राज्याचं लक्ष असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।